अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याची सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहिती असेल की खूप मोठा दिवस म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गातला प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक सेवेकऱ्यासाठी खूप मोठा दिवस लवकरच येणार आहे। तो म्हणजेच येत्या 31 मार्च 2025 या दिवशी सोमवार आहे आणि या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा आपल्याला करायचा आहे। प्रकट दिन साजरा होणार आहे। श्री स्वामी समर्थ महाराज पृथ्वी तलावर प्रथमच प्रकट झाले होते या दिवशी। तर नक्कीच 31 तारखेला म्हणजे 31 मार्चला आपण भरपूर सेवा, पंचोपचार पूजा असेल, अभिषेक असेल, पंचपक्वान्नाचा नैवेद्य असेल, सजावट असेल, केंद्रामध्ये आरती असेल, घरामध्ये आरती असेल, महानैवेद्य असेल, भरपूर अशा गोष्टी तर करणार आहोतच। पण तुम्ही सुद्धा मला असा प्रश्न पडला असेल की ताई 31 मार्च अजून खूप लांब तारीख आहे, आता तर कुठे मार्च महिना सुरू झाला आहे। तर हो, कारण की मी लवकरच व्हिडिओ आज तुम्हाला म्हणजे चॅनलवरती टाकणार आहे, कारण की तुम्ही सुद्धा आपण जशी जशी दत्त जयंती असते बघा किंवा श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असेल, तर या निमित्ताने अगोदरच बघा संकल्पयुक्त सेवा सुरू करतो। 21 दिवसांची, 11 दिवसांची, 7 दिवसांची किंवा 3 दिवसांची किंवा 1 दिवसाची संकल्पयुक्त काही ना काही सेवा सुरू करत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त संकल्पयुक्त सेवा सुरू करायची आहे। ती पण आता तुम्ही समजा आज तुम्हाला हा व्हिडिओ भेटतो तर तुम्ही आजपासून या सेवेला सुरुवात करायची आहे। कारण की कसं आहे, आता 21 दिवस जर म्हटलं तर 21 दिवसामध्ये खूप जणांचे जे महिला आहेत त्यांचे म्हणजे बिटाळ किंवा मासिक धर्म येऊ शकतो किंवा इतर कुठलीही कारण येऊ शकतात, त्यामुळे त्यांचे ते 4-5 दिवस हे जाऊ शकतात। त्याच्यामुळेच मी तुम्हाला अगोदरच खूप लवकर हा एक 20 ते 23 दिवस अगोदरच हा व्हिडिओ तुम्हाला पाठवते, म्हणजे चॅनलवरती टाकत आहे। तर नक्कीच ज्यांना कोणाला आजपासून सेवा सुरू करायची त्यांनी आजपासूनच जी सेवा सांगणार आहे ती सुरू करायची आहे। अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय प्रभावी ही सेवा असणार आहे, काहीही अवघड नसणार आहे। तुम्ही टायटल पाहिलंच असेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला एक विशिष्ट प्रकारे नामजप करायचा आहे, जो केल्याने तुम्हाला भरपूर असे फायदे तुम्हाला होणार आहेत। आणि म्हणते ना मी तुम्हाला की जी काही तुमची मनोकामना असेल ती मनोकामना पूर्ती होणार आहे। अशक्य गोष्टी काही असतील त्या सुद्धा शक्य तुमच्या या सेवेने, या नामजपाने होणार आहेत। तुम्हाला वाटत असेल की ताई काय सांगतील सांगून व्हिडिओमध्ये किंवा माळेवरती जप करायचा आहे, तर नाही, एक विशिष्ट प्रकारे आपल्याला हा जप करायचा आहे। त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सगळ्या स्वामी भक्तांसाठी खूप मोठा दिवस असतो। कारण की तुम्ही विचार करा, स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात नसतं तर म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जर नसते, तो मार्ग आपल्याला कळाला नसता, सेवा आपल्याला कळाल्या नसता, तर आपल्या आयुष्यात काय झालं असतं? आपलं आयुष्य मी खरं सांगते ना, अक्षरशः व्यर्थ गेलं असतं। जन्माला आलो असतो, म्हणजे एक पैशाच्या मागे धावलो असतो, भरपूर असे संकट, समस्या, त्रास सगळ्यांनाच फेस केलं असतं आणि एक प्रकारे आपण कुठेतरी या जगाचा निरोप घेतला असता, सगळ्या काही आपण आपल्या जे कर्तव्य पार पडून। पण म्हणतात ना की फक्त यासाठीच आपला जन्म झालाय का, तर नाही, कुठेतरी आपले प्रारब्धाचे भोग असेल, कुठेतरी आपलं काहीतरी देणं राहिलं आहे मागच्या 7 जन्माच्या पिढ्यांमध्ये, ते आपलं देणं आपण पूर्ण करून आपण जर आपल्याला या सेवेने, या सगळ्या गोष्टींनी, या उपायांनी, तोडग्यांनी जर आपल्याला मोक्ष प्राप्त झाली, तर ह्याच्याशिवाय पुण्यवान आपण नाही असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळेच मी स्वतः विचार करा, जर स्वामी समर्थ महाराजांचं नाव सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये नसेल, कारण की म्हणतात ना की श्री स्वामी समर्थ यांच्या मार्गामध्ये येणे, त्यांची सेवा करणे, त्यांचं नामजप करणे, हे सुद्धा आपल्या पूर्वजन्माची पुण्याईच असावी लागते, काहीतरी ऋणानुबंध असावे लागतात स्वामींसोबत। त्याच वेळेस आपल्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव येतं, तो मार्ग आपल्याला सुचतो। कारण की बघा, तुम्ही प्रत्येक जण व्यक्ती बघा, आजूबाजूलाच फक्त बघा, प्रत्येक व्यक्तीची नशिबात नाही आहे स्वामींची सेवा करणे, स्वामींचं नामजप करणे, स्वामींची आरती करणे, त्यांना नैवेद्य खाऊ घालणे, या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या नशिबात नाही आहे। आणि प्रत्येकाच्या मनात तो विचार येईलच असं सुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात, स्वामींचे उपाय, तोडगे, सेवा, पारायण सगळ्या गोष्टी करत आहात, नित्य सेवा रोज करत आहात। आणि जिथे परमपूज्य गुरुमाऊली आहे, जे दिंडोरपर्यंत स्वामी समर्थ मार्गांचे प्रमुख आहेत, ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी म्हणजे सगळ्या जगामध्ये आता स्वामी समर्थ म्हणजे केंद्र, मठ हे निर्माण केले आहेत त्यांनी। त्यांच्या सगळ्या उपक्रमाद्वारे भरपूर अशा सेवा आता गल्लोगल्ली मी सुद्धा म्हणेल किंवा मठ स्वामी समर्थ महाराजांचा आता आपल्याला तयार झाला आहे, जेणेकरून प्रत्येक सेवेकरांना मठामध्ये, केंद्रामध्ये सेवा करता येतील, सगळ्या गोष्टी करता येतील। त्यामुळे कुठेतरी परमपूज्य गुरुमाऊली जे आहेत त्यांचे सुद्धा आभार मानायला आपल्याला हरकत नाही। कारण की त्यांनी जर हा प्रचार प्रसार जर आपल्या सगळ्या जगामध्ये केला नसता,
तर नक्कीच मला तरी वाटतं की आपल्याला हा मार्ग सुचला नसता. अक्षरशः व्यर्थ वाईट जीवन जगत असतो आपण. अक्षरशः सगळे संकटांनी घेरून घेतलेलं असतं आपल्याला. तर म्हणून सांगते की नशिबान समजा स्वतः तुम्ही स्वामींच्या मार्गात आहात, सेवेमध्ये आहात. तर आता मंडळींनो, आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध प्रकारची आपण सेवा करू शकतो, संकल्पयुक्त. त्यावरती भरपूर व्हिडिओ येतीलच आपले. पण नक्कीच आजचा जो सगळ्यात प्रथम व्हिडिओ जो आहे तो म्हणजेच विशेष आहे. नामजप. तुम्ही म्हणताल की ताई माळेवरती जप करतो आपण, तोच नामजप असेल आणि तोच आपल्याला संकल्पयुक्त करायचा असेल. तर नाही मंडळींनो, कसं आहे, प्रत्येकालाच जी नामजप, जी तुळशीची माळ आहे, ज्याच्यावर आपण नामजप करतो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, षडाक्षरी मंत्राचा जप करत असतो. आता प्रत्येकालाच माळ धरता येईल असं नाही. कोणी कोणी काय करतं, पण असं नाम जप करतं किंवा माळ धरतं. कोणी चुकीच्या पद्धतीने करतं. कोणाला माळ धरताच येत नाही, तर कोणाला तेवढा वेळच नाही आहे माळ धरून देवासमोर बसून तो नामजप करण्यासाठी तेवढा वेळ सुद्धा नाही आहे. तर काही काही जणांचं कसं आहे की बघ, असा सुद्धा खूप प्रश्न येतो की ताई नामजप करायला बसलं किंवा जप करायला बसलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा, तर मन एकाग्र राहत नाही, मन खूप भरकटतं, मनामध्ये वेगवेगळे विचार येतात. तर त्यासाठीच मी तुम्हाला सांगणार आहे, माळेवरती केलेला जप तर हा अतिशय प्रभावी आहेच, तो करायलाच पाहिजे. पण कसं आहे, नवीन सेवेकरी आहात, नवीन मार्गामध्ये आला आहात, तुम्हाला माळ धरता येईल असं नाही. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते, कारण की जास्तीत आपण कसं एक माळ करू शकतो जर आपण नवीन शिकणार असू तर. आणि जे रुळले आहेत ते भरपूर प्रमाणात संख्येमध्ये नामजप करू शकतात. पण आता ज्यांना कोणाला माळ धरून जप करता येत नाही किंवा कोणाला काही प्रॉब्लेम असेल शारीरिक, ज्यांना कोणाला बसता येत नाही तेवढा वेळ, कोणाला काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा व्हिडिओ आहे. तो म्हणजेच काय, तुम्हाला नामजप करायचा आहे, तो म्हणजेच कुठल्या पद्धतीने, एका विशिष्ट पद्धतीने, तो म्हणजेच लिखित नामजप करायचा आहे. लिखित नामजप त्याची पुस्तिका सुद्धा भेटते बघा. तुम्ही कुठल्या जर बुक स्टॉलवर विचारलं, धार्मिक बुक स्टॉलवर, तुम्हाला तिथे लिखित नामजपाची वही असेल, ती जर तुम्हाला भेटली, भरपूर असे इष्ट देवता आहेत आपले बघा. गणपती बाप्पा आहे, तुमची देवी देवता असेल किंवा महादेव असेल किंवा कुठलीही देवता असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराज गुरु असतील, त्या प्रत्येक इष्ट देवतेसाठी तुम्ही नामजप वही घरामध्ये आणू शकता आणि त्यांचं नामजप तुम्ही लिखित स्वरूपात सुद्धा करू शकता. त्याचं सुद्धा तुम्हाला पुण्य मिळतं. कारण की आपल्याला माहिती आहे ना, नामजप आपण कशा प्रकारेही करू शकतो. चालता, बोलता, उठता, बसता, लिखित स्वरूपात माळेवरती तुमचं करण्यावरती आहे. तुम्हाला माहिती आहे का, समजा तुम्ही म्हणताल की ताई नाही, माळेवरती किंवा लिखित नामजप केल्याने चालतो का, ती सेवा आमच्या स्वामींपर्यंत पोहोचेल का, स्वामी महाराज आमच्यावरती ते सेवा केल्याने प्रसन्न होतील का, आमच्या मनोकामना पूर्ती करतील का. तर मी तुम्हाला एक उदाहरण देते बघा. तुम्ही समजा गर्दीमध्ये चालला आहात आणि तुमचं नाव जर एखाद्या व्यक्तीने म्हणजे हाक मारली तुम्हाला, तर तुम्ही मागे वळून बघतालच ना. त्याप्रमाणेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, त्यांना तुम्ही कशाही पद्धतीने हाक मारा, ते तुम्हाला हो ओ म्हणून म्हणजे तुम्हाला तो म्हणजे म्हणतात प्रतिसाद देणारच आणि देणारच. त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची चिंता करू नका की नाही अशा पद्धतीनेच व्हायला पाहिजे, असं काही नाही आहे. चालता, बोलता, उठता, बसता, लिखित स्वरूपात माळेवरती कशाही पद्धतीने नामजप करायला काही हरकत नाही. आता नामजप करायला तुम्हाला सांगितलं, लिखित पुस्तिका भेटते. आता अजून एक गोष्ट, अक्कलकोटचं जे काही वटवृक्ष मंदिर असेल किंवा समाधी मंदिर आहे, तिथे सुद्धा बुक स्टॉलवरती जी पुस्तिका आहे, लिखित नामजपाची पुस्तिका तिथे सुद्धा भेटते. त्याची जेमतेम 65 रुपये किंमत आहे. तुमचं कोणी नातलग वगैरे जर जाणार असेल, कोणी तिथे असेल, तर त्यांना तिथून तुम्ही कुरिअर करून मागून घ्या, त्यांना घेऊन यायला सांगा. किंवा तुम्ही अशा पद्धतीने कोणी ओळखीचं असेल तर त्यांना सुद्धा सांगा कुरिअर करायला. तिथे सुद्धा ती नामजप वही भेटेल. किंवा आजूबाजूला विचारा, धार्मिक दुकानांमध्ये, बुक स्टॉलमध्ये लिखित नामजपाची वही आहे का. त्याच्यामध्ये तुम्हाला 11,000, 51,000, 21,000, 15,000 अशा स्वरूपामध्ये तुम्हाला ते नामजपाची वही भेटते. जर आता तुम्हाला म्हणतात की ताई आता या क्षणाला कुठे आम्ही अक्कलकोटला जायचं, कुठे मागवायची, कोणी ओळखीचं नाही आहे, तर त्याचा पर्याय सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या घरच्या घरी सुद्धा तुम्ही एक नवी कोरी वही घ्यायची आहे. नवीन कोरी वही घ्यायची आहे. त्याच्यावर तुम्हाला अशा पद्धतीने कॉलम तयार करून मांडणी करायची आहे. त्या वहीमध्ये सुद्धा तुम्ही आपल्या त्या श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनानिमित्त तुम्ही संकल्पयुक्त तुम्हाला हवं तेवढ्या संख्येमध्ये लिखित नामजप करू शकता. आता त्याची मांडणी कशी करायची मी ती तुम्हाला सांगते. आता काय करायचं, नवीन कोरी वही आणायची आहे. रजिस्टर आणा, वही आणा, चालेल. लिखित नामजप वही भेटली तर अतिशय उत्तम. तर ती वही आणल्यावरती काय करायचं आहे, सर्वप्रथम त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, आता कुठलेही आपण माहिती आहे, कुठलीही कार्य सुरू करताना, कुठली चांगली गोष्ट सुरू करताना आपण गणपती बाप्पांचं स्मरण करतो. त्या पद्धतीनेच आपल्याला सर्वप्रथम इथे लिहायचं श्री मन महागणाधिपते नमः निर्विघ्नम मस्तु. म्हणजे आपलं जे काही कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं, ती सेवा, यासाठी आपल्याला वरती श्री मन महागणाधिपते नमः निर्विघ्नम मस्तुम असं लिहायचं आहे. आणि गणपती बाप्पाचं स्मरण करून आपल्याला या वहीची मांडणी करायला सुरुवात करायची आहे.
आता कसं करायचं, 3 कॉलम करायचे. रजिस्टर मोठं असेल तर तुम्ही जास्तीचं कॉलम करू शकता. पण एका पानावरती 108 वेळेस तुमचं नामजप होईल पूर्ण, अशा पद्धतीने ते कॉलम करा. त्या पद्धतीने वही किंवा रजिस्टर तुम्ही घेऊ शकता. आणि आता तुम्ही आता बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अतिशय शुद्ध अशा भाषेमध्ये स्वच्छ अक्षरामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. गिचमीड, घाणेरडे अक्षर असं काढायचं नाही. स्वच्छ अक्षरामध्ये असे कॉलम करायचे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. कॉलम करून घ्यायचे. आता हे केल्यानंतर तुम्ही ज्या दिवशी लिहायला सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला संकल्प देखील सोडायचा आहे. समजा आजपासून करणार आहात तर आज तुम्ही स्वामींच्या मठामध्ये किंवा घरी सुद्धा स्वामींचं अधिष्ठान असेल तर नारळ ठेवायचा आहे, खडीसाखर ठेवायची आहे आणि विनंती करायची की अशा प्रकारे मी लिखित नामजप सुरू करणार आहे. स्वामी समर्थ म्हणजे प्रकट दिनापर्यंत किंवा प्रकट दिनाच्या नंतर सुद्धा तुमचं चालू राहिलं ना तरी सुद्धा चालेल, पण जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही लिखित नामजप करायला सुरुवात करायची आहे. आता ते नारळ वगैरे ठेवलं की तुम्ही त्या दिवशी सुरुवात करणार. त्याची आधी संकल्प करायचा. संकल्प सांगायचं, तुम्हाला नाव गोत्र सांगायचं. देवासमोर बसून, स्वामींच्या अधिष्ठानासमोर बसून धूपदीप लावून हातामध्ये पाणी अक्षता घ्यायचं. त्यात नाव गोत्र सांगायचं. या इच्छेसाठी, मनोकामना पूर्तीसाठी किंवा स्वामी महाराजांसाठी किंवा कारण की स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढं काही दिलं आहे ना, प्रत्येक भक्ताच्या, प्रत्येक सेवेकरांच्या आयुष्यात श्री स्वामी समर्थ महाराजांनी भरभरून दिलेलं आहे. त्याच्या प्रित्यर्थ आपण म्हणजे म्हणतात ना की बा आपल्या गुरूंसाठी, स्वतः त्यांच्या गुरूंसाठी सुद्धा आपण काहीही न मागता आपण ही सेवा करू शकतो. ती सुद्धा तुम्ही तिथं इच्छा व्यक्त करू शकता की आमचे स्वामी समर्थ महाराज सदैव आमच्या सोबत राहावे, त्यांचा आशीर्वाद सोबत राहावा, परमपूज्य गुरुमाऊलींचा आशीर्वाद सोबत राहावा, यासाठी सुद्धा ही मी सेवा करते आहे. त्यांनी माझा हात कधी सोडू नये या किंवा जे काही मला आजपर्यंत दिलं आहे त्यासाठी मी त्यांच्या प्रित्यर्थ मी एक म्हणजे गुरुदक्षिणा म्हणून ही सेवा सुरू करते आहे. ती निर्विघ्नपणे पार पडू द्या माझ्याकडून. तर असं सुद्धा तुम्ही संकल्प सोडू शकता, संकल्प करू शकता किंवा जी काही इच्छा असेल ती सुद्धा इच्छा सांगू शकता. संकल्प सोडला, सगळं केलं, त्यानंतर तुम्हाला ह्या वहीमध्ये तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवसाची तिथे तारीख टाकायची वरती आणि तिथे नामजप लिहायला सुरुवात करायची. आता एकदम सोप्या पद्धतीने आपण लिहू शकू का हे नामजप? तर नाही. काही नियम आहेत आणि त्याचे फायदे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत. आता तर सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस मी लिहायला बसणार आहात त्यावेळेस त्याच्या अगोदर काय करायचं, शुचिर्भूत व्हायचं आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही नामजप लिखित नामजप करू शकता, लिहू शकता. त्याला वेळेचं बंधन नाही. फक्त आणि फक्त सुतक, विटाळ आणि वृद्धीचं घरामध्ये असेल त्या वेळेस, फक्त मासिक धर्म असेल तर आपल्याला हे नामजपाची जी काही आहे लिखित नामजप ते थांबवायचं आहे. तेवढे दिवस करायचं नाही. पुन्हा शुचिर्भूत झाल्यानंतरच ह्या सेवेला सुरुवात करायची आहे. ही एक गोष्ट तुम्हाला कळाली असेल. आता ही सुरुवात करण्याच्या अगोदर घरामध्ये धूपदीप लावायचा. लिहायला सुरुवात करण्याच्या अगोदर धूपदीप लावायचा, गणपती बाप्पांना नमन करायचं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा, स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा. तिथे पाठावर समोर ठेवायचे. हे सुरुवात करण्याच्या अगोदर ह्या वहीला सुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. आणि ते करत असताना श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः म्हणून ते पंचोपचार पूजा करायची. आणि आपल्याला जर तुम्हाला देवघरासमोर बसून जर तुम्हाला हे आसनावरती बसून जर तुम्हाला लिखित नामजप करता आलं तर अतिशय उत्तम. ज्यांना कोणाला बसायचा, गुडघ्याचा, पायाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जर फक्त गादीवर बसून ही नामजप वही लिहायची नाही. ठीक आहे, तुम्ही सोफ्यावर बसू शकता, खुर्चीवर बसून करा जास्त चांगल्या पद्धतीने, पण गादीवर बसून, आडवं झोपून, आडवं पडून, मरगळल्या अवस्थेत ही वही नामजप, लिखित नामजप वही पूर्ण करायची नाही आहे. अतिशय शुद्ध जसं आपण माळेवरती नामजप करायला बसतो ना त्या पद्धतीने सुचिर्भूत व्हायचं आहे, स्वच्छ व्हायचं आहे. कुठे इकडे तिकडे हात लावायचा नाही नामजप लिहित असताना. आणि अशा स्वच्छ पद्धतीने मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणेल की मांडी घालून स्वतः समोर तुम्ही लिहू शकता. फरशीवर बसून लिहा, आसनावर म्हणजे आसन घेऊन आसनावरती देवघरासमोर बसून, सोफ्यावर बसा वाटतं खुर्चीवर बसा, पण पलंगावरती नाही. बेडरूम मध्ये सुद्धा नका बसून लिहू. आपलं देवघरामध्ये हॉलमध्ये बसून जरी लिहिलं तरी चालेल. आणि हे नामजप लिहित असताना मन शांत असावं, एकाग्र असावं. टीव्ही वगैरे काही चालू आहे, बडबड कुठे चालू आहे अशा पद्धतीच्या वातावरणात लिहू नका. म्हणजे स्वतःचा सुद्धा एकाग्रपणा होणार नाही. म्हणून सांगते की हे लिखित नामजप हे केल्याने तुम्हाला भरपूरचे फायदे सुद्धा होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला आता लिखित नामजप लिहित असताना तुम्हाला लाल कलरचा बॉल पेनच वापरायचा आहे. लाल कलर हा प्रेमाचं प्रतीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला शाई पेन वापरायचं नाही, ब्लू पेन नाही, ब्लॅक पेन नाही.
तर आपल्याला लाल बॉल पेन जो आहे तोच वापरायचा आहे हे श्री स्वामी समर्थ लिहिण्यासाठी. श्री स्वामी समर्थ लिहित असताना स्वच्छ सुंदर अक्षर असावे, घाई गडबडीत लिहायचं नाही. स्वच्छ अशा प्रत्येक लाईनीवरती ते नाव आलं पाहिजे, दिसायला सुद्धा सुंदर दिसलं पाहिजे. अशा प्रकारची एक सेवाच आहे आपली. स्वामी समर्थ महाराज खुद्द आपण त्यांना ती अर्पण करणार आहोत, त्याप्रमाणेच ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत जाणार आहे, म्हणून ती स्वच्छ अक्षरात लिहावी. एखादं नाव चुकलं, लिहायला चुकलं तर राहू द्यावं, त्याच्या पुढे सुरुवात करावी, पण जास्त चुका होऊ नये, एकदम घाणेरडे अक्षर सुद्धा येऊ नये याची नक्कीच काळजी घ्यायची आहे. आता हे नामजप लिहित असताना मन एकाग्र असायला हवं. मध्येच कोणाला बोलायचं नाही, फोनवर बोलत बोलत श्री स्वामी समर्थ लिहितो आहे, गप्पा मारत मारत श्री स्वामी समर्थ लिहितोय, अतिशय चुकीची पद्धत आहे. या पद्धतीने करायचं नाही. फक्त काय आपण माळेवरती जप करताना बोलतो का कोणाला? नाही. मन एकाग्र आणि स्थिर करून करतो. पण काही काहींचं मन लागत नाही नाम जप करताना. कसं असतं, फक्त एक माळ जरी केली आपण एकाग्र मन ठेवून, स्थिर मन ठेवून, ती सुद्धा स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचते. पण मन एकाग्रच नाही आहे, अस्थिर आहे, त्याच्यामुळे तुम्ही 100 माळी करता हा स्वामी समर्थ महाराजांच्या, त्या सगळ्या व्यर्थ आहेत, काही सुद्धा त्याला म्हणजे अर्थच नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगते आहे, किंवा लिखित नामजप करताना सुद्धा ते नियम लागू पडतात, म्हणून तुम्हाला सांगितलं. त्यानंतर नामजप लिहिताना मनामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणत जसं तुम्ही लिहिताय तसं तुम्हाला ते नाम सुद्धा उच्चारायचं आहे किंवा मनामध्ये उच्चार करायचा आहे. कुठले मनामध्ये दुसरे विचार आणायचे नाही. आता नामजप, आता खूप जण असे आहेत ज्यांची लँग्वेज वेगळी आहे. कोणी कन्नड आहे, कोणी तमिळ आहे, कोणी हिंदी आहे, कोणी मराठी आहे, कोणी पंजाबी आहे. तर प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज हे आहेतच. त्यांना सुद्धा सेवा करायची आवड आहे, अनुभूती आलेली आहे. तर प्रत्येकाने सुद्धा त्यांच्या भाषेमध्ये जरी तुम्ही हे नाव लिहिलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. असं नाही की मराठीमध्येच लिहायचं आहे, असं काही नाही. त्यानंतर ही जी नामजपाची वही आहे ती अतिशय स्वच्छ असावी. कुठेही धूळ खात पडलेली असेल, कुठेतरी टाकून दिली लिहून, असं नाही. स्वच्छ जागेवरती जसं आपण आपल्या पोथींची काळजी घेतो त्याप्रमाणेच या वहीची काळजी घ्यायची आहे. स्वच्छ जागेवरती ठेवायची आहे. कुठेतरी पडेल, पायदळी येईल असं करायचं नाही. तर चांगलं स्वच्छ ती पूर्णपणे पोथी जिथे ठेवतो तिथे जरी ठेवली तरी सुद्धा चालेल. तिथेच तो पेन, तिथे ती वही ठेवायची आहे आणि ज्यावेळेस लिहायला बसणार तिथूनच ती उचलून घ्यायची आहे. तर त्यानंतर हे लिहित असताना आपल्याला त्या वहीवरती ते लिहित असताना काहीतरी सांडेल, करेल, खराब होईल एखादं पेज, पान, असं करायचं नाही. स्वच्छ ती वही असायला हवी. त्यानंतर आता हे नामजप वही एका व्यक्तीनेच पूर्ण करावी का? असं नाही. संकल्प केला आहे म्हटल्यावर संकल्पामध्ये तुम्ही सांगायचं मी आणि माझा परिवार. जर तुम्ही तुमच्या पूर्ण परिवारांकडून ही सेवा करून घेणार असाल, लिखित नामजप, असं नाही की एकानेच घरामध्ये करायचे, असं नाही. तुम्ही 2 पेज आज केले, उद्या 2 पेज तुमचे मिस्टर करतील, 2 पेज मुलं करतील, ज्यांना लिहिता वाचता येतं, 2 पेज मुलगी करेल, जी ज्येष्ठ व्यक्ती त्यांना लिहिता वाचता येतं ते सुद्धा करू शकतात. सगळ्या परिवाराकडून ही सेवा तुमची समर्पित होणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती. त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की घरातला सहपरिवार सुद्धा तुम्ही हे नामजप, लिखित नामजप पूर्ण करू शकता. आणि त्याच पद्धतीने आता रोज लिहिताना एक पान पूर्ण झालंच पाहिजे, अर्धवट एक पान सोडायचं नाही. एक पान, आणि रोज तुम्ही असं ठरवायचं, संकल्प करायचा की मी आज 1 पान किंवा 2 पान रोज मी लिहिणार आहे श्री स्वामी समर्थ, आणि 108 वेळास एका पानावरती नाव येईल अशा पद्धतीने लिहायचं आहे. आणि खरं सांगते अर्धवट नामजप पूर्ण करायचा नाही. जेवढं ठरवलंय त्या पद्धतीने रोज 2-2 पेज, आणि नंतर हळूहळू तुम्हाला एकदा गोडी लागली, एकाग्रमन व्हायला लागलं, आवड झाली की तुम्ही हळूहळू पेजेस वाढवू शकता, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता ही लिखित नामजप जी वही आहे ती लिहून पूर्ण झाली. तुमची जेवढी संख्या, तुम्ही संकल्पामध्ये तुम्ही संख्या सुद्धा सांगायची आहे की एवढ्या संख्येमध्ये मी लिखित नामजप लिहिणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही ती संख्या पूर्ण झाली की काय करायचं आहे या वहीचा? आता तो पण खूप मोठा प्रश्न आहे, यक्ष प्रश्न आहे, तो येणारच कमेंट बॉक्समध्ये. तर काय करायचं, ही लिखित नामजप वही पूर्ण झाली की घरामध्येच परत पाटावरती ठेवून धूपदीप लावायचा आहे. या वहीला तिथे ठेवायचं आहे पुस्तिकेला, आणि तिला हळद, कुंकू, अक्षदा, फूल, नैवेद्य दाखवायचा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज देवताभ्यो नमः असं म्हणत तुम्हाला पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा. आणि ह्या वहीला तुम्ही काय करू शकता की आपलं जे मठ आहे, स्वामी समर्थांचं मठ असेल, मंदिर असेल, तिथे तुम्ही ही वही त्यांच्या चरणावरती, स्वामी चरणावरती अर्पण करू शकता. तिथे नाहीतर सरस असं पण आहे नियम, किंवा तुम्ही अक्कलकोटचं जे मंदिर आहे, वटवृक्ष मंदिर असेल, समाधी मठ मंदिर असेल, किंवा तिथं अन्नछत्र मंडळ जे आहे तिथे सुद्धा तुम्ही ही वही तुम्ही तिथे म्हणजे तिथे समर्पित करू शकता, अर्पण करू शकता. स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही ही पुस्तिका लिहिली आहे म्हणून तिथे देऊ शकता, तरी सुद्धा चालेल. जर काहीच करणं शक्य नसेल तर वाहत्या नदीमध्ये, पाण्यामध्ये सुद्धा सोडू शकता. ते सुद्धा शक्य नसेल तर घरामध्ये जरी ठेवली, एखाद्या स्वच्छ जागेवरती रोज त्याची पूजा जरी केली तरी सुद्धा चालेल. कारण की ह्या वहीकडे बघून तुम्हाला उत्साह वाटेल, अजून नामजप करण्याचा, अजून जास्त संख्येमध्ये करण्याचा तुमचा उत्साह जास्त वाढू शकतो. म्हणून तुम्हाला सांगते की अशा पद्धतीने तुम्ही ही करू शकता. आता नामजप
लिहिण्याचे फायदे काय आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगते. लिखित नामजप आपण ज्यावेळेस करतो तेव्हा आपली सर्व मनाची शक्ती एकाग्र होते आणि देवाच्या त्या नावावरती एकाग्र होत असते. श्री स्वामी समर्थ. कारण की बघा, लिहित असताना आपले डोळे, आपलं कान, आपलं तोंड, आपले हात, सगळे इंद्रिय आपले एका नावावरती काम करत असतात आणि एकाग्र होत असतात. म्हणून लिखित नामजप सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. ज्यांचं मन भरकटतं ना माळेवरती नामजप करताना, त्यांनी नक्कीच अशा पद्धतीने सेवा करावी. त्या पद्धतीने लिखित नामजप करताना आपल्या मनात पण नामजप हे सुरू असतं. हे सुद्धा खूप चांगलं आहे या पद्धतीने जर आपण सेवा केली तर. त्यानंतर आपले डोळे सुद्धा त्या नावावरती केंद्रित होत असतात आणि आपले मन स्थिर होतं या लिखित नामजपाच्या सेवेमुळे. आपले जे म्हणजे आपण जे काही लिहित आहोत, नाव लिहित आहोत कुठल्याही इष्टदेवतेचं किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं, त्यावर आपल्या मनाचे लक्ष लागते आणि संपूर्ण लक्ष त्या नावावर केंद्रित होऊन आपल्या मनामध्ये म्हणजे ताबा आपल्याला मिळवता येतो. खूप लोकांचा मनावर ताबा नसतो. भरपूर असे निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार मनामध्ये येतात. त्याच्यावर सुद्धा खूप परिणाम करतो हे लिखित नामजप. त्यामुळे काय होतं, आपल्या मनामध्ये कुठलेही निगेटिव्ह विचार येत नाही, नकारात्मक विचार येत नाही आणि हळूहळू तुमची ही सेवा जर अशीच वाढत गेली, 1 वही, 2 वही, 3 वही जर झालं, 1 वर्षभरामध्ये तुम्ही भरपूर असं नामजप केलं, तर वर्षभरामध्ये किंवा 6 महिन्यांनी तुम्ही स्वतः बघा किती बदलाव तुमच्यामध्ये होईल. तुमचं मन एकाग्र झालेलं असेल, स्थिर झालेलं असेल, तुम्हाला लक्ष केंद्रित तुमचं चांगलं होईल आणि कुठेतरी म्हणतात ना मॅनिफेस्टेशन, तुम्हाला जे आयुष्यामध्ये हवं आहे ते सुद्धा तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. आपण आपली मनोकामना जी आहे पूर्ती करून घेऊ शकता या सेवेने. तर अशा प्रकारे भरपूर असे फायदे आणि सेवा म्हणजे नियम ह्या गोष्टीबद्दल मी सांगितलेले आहेत. अतिशय साधी सोपी ही सेवा आहे. तुम्ही या पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामजप नक्कीच करून बघा आणि तुम्हाला खरं सांगते, अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. भरपूर लोक आहेत जे अशा पद्धतीने नामजप करतात. श्रीराम श्रीराम किंवा हनुमानाचं नाव किंवा कुठल्या गणपती बाप्पांचं नाव, कुठल्याही इष्टदेवतेचं नाव लिखित नामजप स्वरूपात ते लिहत असतात. आणि अजून एक गोष्ट, आजचा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे. नक्कीच तुम्ही तेवढं पूर्ण व्हिडिओ बघावा अशी विनंती, कारण की खूप महत्त्वाची आणि अतिशय विशिष्ट अशी सेवा आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ थोडा लांब झाला आहे. माहिती पण तेवढीच होती. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.